हाय गाईज, माय नेम इज़ प्रियंका. माय सेकंड व्लॉग. तर मी अंशूसाठी नाश्ता बनवत आहे. त्यासाठी मी कढईमध्ये घेतलेला आहे तूप, त्यामध्ये टाकलेलं आहे शेवया. ह्या शेवया मला माझ्या आजीने गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या घरगुती आहेत, पौष्टिक आहेत. मग अंशूला मी कधी उपमा, शिरा किंवा शेवया वेगवेगळा नाश्ता मी त्याला बनवून देत असते. आणि या शेवया असल्यामुळे त्यामध्ये ना खजूर छान नाही लागत, त्यामुळे मी याच्यात थोडीशी साखर घातलेली आहे. तर सकाळी सकाळी खूप टेन्शन असतं गाईज की काय बनवू मुलांसाठी नाश्ता, मेन तो खूप लहान मुलांसाठी. आणि माझा अंशू आहे आता 18 महिन्याचा, त्यामुळे मला तो खूप टेन्शन होत असतं की त्याला सकाळी सकाळी काय देऊ. पण नंतर सुचतं मला आणि मी बनवून देते त्याच्यासाठी. तर मी याच्यामध्ये काजू बदाम वगैरे असं काही टाकत नाही, कारण की तो खातच नाही आणि ते नको पण, कारण की त्याचा ज्यूस वगैरे असंच काहीतरी ते छान लागतं. असं याच्यामध्ये नाही चांगलं लागत, कारण की तो आता लहान आहे. त्यामुळे मी त्याला काजू बदाम वगैरे असं म्हणजे काय पण दिलं तर मिल्कशेकसारखं बनवून वगैरे, नाही तर कुठल्या पदार्थामध्ये पावडर बनवून देते, याच्यात नाही टाकत मी. तर अशा प्रकारे माझ्या शेवया झालेल्या आहेत. तर मी आता माझ्या अंशूला देत आहे. आणि माझी एक लहान मुलगी आहे पिल्लू, ती मोठी आहे, तिच्यासाठी पण मी घेतलेलं आहे. तर हे 2 माझे मुलं आहेत. तर मी यांना, ही मुलगी आहे माझी मोठी आणि हा माझा छोटा मुलगा आहे. तर मी या दोघांना रोज नाश्ता चारत असते, कारण की पिल्लू पण हट्ट करत असते की मम्मी मला पण चार. तर मी या दोघांना सोबतच चारत असते, कारण की वेगवेगळं चारणं इम्पॉसिबल आहे त्यामुळे. तर मी आता पिल्लूला आणि अंशूला घेते चारून. त्यानंतर मला भरायचं आहे माझ्या पिल्लूला. हे बघा कशी खेळत असते पिल्लू. इकडे मी टिफिन शोधते, टिफिनसाठी भाजी शोधते आणि इकडे मॅडम खेळत बसली आहे. खरं सांगा गाईस, कोणाकोणाच्या घरात अशा अँटिक नमुने आहेत? माझ्या घरात तर हे 2 आहेत. आणि आता मी पिल्लूसाठी म्हणजे भाजी वगैरे बनवून झाले, तर त्याच्यासाठी मी टिफिन वगैरे भरत आहे. तर हा आहे पिल्लूचा टिफिन, कारण की पिल्लू खात नाही भात, तर त्यामुळे मला तिला चपाती आणि भाजीत द्यायला लागते. तर मी हे चपाती आणि भाजी तिच्या टिफिनसाठी भरलेली आहे गाईस. तर मी तिला हा टिफिन पॅक करते, त्यानंतर मी करणार आहे माझ्या पिल्लूला रेडी. तर चला गाईज, आता आपण करूया पिल्लूचा टिफिन पॅक आणि मग नंतर करूया माझ्या पिल्लूला एकदम स्कूलसाठी रेडी. तर चला गाईज, झालेला आहे पिल्लूचा टिफिन रेडी. तर ही बघा इथे झालेली आहे माझी पिल्लूसुद्धा रेडी. तर माझ्या पिल्लूला रेडी केला, आता ती स्कूलसाठी जायला रेडी आहे. तर ती बाय करत आहे, थोडीशी रागवलेली आहे. तर गेली माझी पिल्लू. सो गाईज हाय. तर आता आम्ही चाललो आहेत बाहेर. घराचं सगळं व्यवस्थित काम वगैरे झालेलं आहे. पिल्लूला पाठवलेलं आहे शाळेमध्ये. तर थोडंसं मला बँकेत काम आहे, त्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग करायला पण जाणार आहे. तर दाखवते तुम्हाला आम्ही काय शॉपिंग करतो. तर चला गाईज. अंशू आणि अंशूचे पप्पा इकडे खाली होते, मी आता आलेली खाली. आता आम्ही जाणार बाहेर भूर. रिक्षामध्ये बसलो होतो आम्ही आणि अंशूचं काम चाललं होतं, त्याचे नखं खायचे. अंशू खूप नखं खातो. बॅड बॉय आहे ना अंशू तू. सो गाईस, आता आलो आहे आम्ही घरी. जास्त काही शॉपिंग करायला भेटली नाही, कारण की बँकेत आम्हाला खूप वेळ झाला. त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं डी-मार्टला शॉपिंग करायला आणि थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं. पण ते आता पिल्लूच्या शाळेचा टाईम झाला, त्यामुळे काही जमलं नाही. फारशी काही शॉपिंग केली नाही. बस फक्त अंशूसाठी हा नमकीन चिवडा घेतला आणि हा फरसाण घेतला. आणि मेन गोष्ट म्हणजे जी मला घ्यायला जायची होती, तर हे इन्स्टा क्लिप जे खूप व्हायरल झालेत ना, मेन तर मी याच्यासाठी गेले होते. तर हे मला आमच्या इथे भेटले 45 रुपयाला. तर एक 45 रुपयाला भेटला, तर 2 90 रुपयाला भेटले मला. तर मी ते घेऊन आले आहे. तर मी ते वेअर केल्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवेल मी की ते कसे दिसतात. असं होता माझा आजचा ब्लॉग. बाय.